महाराष्ट्राची हॉट सीट बनलेल्या सावनेर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या उमेदवार अनुजा सुनील केदार यांचा सुमारे 26,401 मतांनी पराभव करत सावनेर विधानसभा मतदारसंघ हिसकावून घेत सुनील केदार यांच्याकडून 30 वर्षाचा राजकीय बालेकिल्ला फोडला। भाजपचे उमेदवार डॉक्टर आशिष देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक प्रचार शैली अवलंबत निवडणूक प्रचारात आघाडी कायम ठेवली, जी शेवटपर्यंत कायम राहिली। प्रत्येक निवडणुकीप्रमाणेच यातही काही चमत्कार होईल अशी आशा सुनील केदार यांच्या समर्थकांना होती। या दणदणीत पराभवामुळे काँग्रेसच्या गटात एकीकडे निराशेचे वातावरण आहे, तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। सावनेर विधानसभेच्या मतमोजणीला सकाळी 7 वाजता औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात सुरुवात झाली, जिथे प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली, ज्यामध्ये भाजपचे आशिष देशमुख यांना आघाडी मिळाली। त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात झाली, जिथे पहिल्या फेरीपासूनच आशिष देशमुख यांनी आघाडी घेतली, जी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली। सावनेर विधानसभेच्या सर्व सर्कलमध्ये त्यांनी आपली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली। या विजयासह आशिष देशमुखने 1995 मध्ये वडील रणजित बाबू देशमुख यांच्या पराभवाचा आणि 2009 मध्ये स्वतःचा बदला सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांचा पराभव करून स्वतःच्या पराभवाचा बदला घेतला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा व महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मतदारांचे मी आभार व्यक्त करतो। हा विजय माझ्या क्षेत्रातील जनतेचा व कार्यकर्त्यांचा विजय आहे, असे डॉक्टर आशिष देशमुख म्हणाले। आशिष देशमुख यांची आघाडी वाढताच कार्यकर्त्यांनी हातात भाजपचे झेंडे घेऊन "वाह रे कमल, आ गया कमलचा नारा देत फटाके फोडून, एकमेकांना गुलाल उधळून, मिठाई वाटून विजयाचा आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली। मतमोजणी पूर्ण होताच विजयी उमेदवार डॉक्टर आशिष देशमुख यांनी घरी गेल्यावर त्यांनी वडील रणजित देशमुख यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला व नंतर सावनेर येथील भाजपच्या प्रचार कार्यालयापासून भव्य विजयी मिरवणूक काढून शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून मतदारांचे आभार मानले। यावेळी मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, अरविंद लोधी, किशोर चौधरी, राजू भुजाडे, राजू घुगल, मंदार मांगले, निखिल पोटभरे, राजू कांबे, रवींद्र ठाकूर, बंटी महाजन, सोनू नवधिंगे, अभिषेक गहरवाल यांच्यासह सावनेर विधानसभा क्षेत्रातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणूक झाली आहे, निवडणुकीला आपण कसं बघून राहिलेला आहे? एक परिवर्तनाची लाट आहे। लाडकी बहीण आणि जे अत्याचार चालू होते विधानसभा क्षेत्रात, त्या परिवर्तन करून दाखवलं आहे लाडकी बहीण आणि या क्षेत्रातील जनतेने। याच्यामध्ये आता आपण विकासाची गंगा आपल्या सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये नक्की बघू। बिलकुल शिक्षण क्षेत्रात जे विकास होईल ते तुम्ही बघायला 5 वर्षात। काय वाटते ही जी निवडणूक आहे कशी झाली? एकदम चांगली झालेली आहे। एक तरफा चुनाव हुआ, इस चुनाव का किस प्रकार से देख रहा है? इस चुनाव में आशिष देशमुख जैसा आदमी यहाँ पे निर्भय आदमी यहाँ पे खड़ा होगा, इसलिए सब जो परिणति चेंज हुई उसकी वजह से। और उसको बीजेपी की जो है लाडली बहना और जो मोदी सरकार के जो मतलब सुविधा है उनके इस पे सब हो गया। आने वाले समय में सावनेर विधानसभा का विकास किस प्रकार से मोहरा बदल जाएगा। पीयूष झिंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।